लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले मयत नजीर खान यांच्या परिवाराचे सांत्वन। जे समाजकंटक आहे त्यांना जात पात धर्म काही नसतं। मंत्री अब्दुल सत्तार। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री शहरात शुक्रवारी झालेल्या भ्याड हल्ल्यात मयत झालेल्या नजीर खान यांच्या परिवाराचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांत्वन केलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 23 ऑगस्ट शुक्रवार रोजी फुलंब्री टी पॉइंटवर पान टपरी चालक व फळ विक्रेत्यांवर क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला करून चाकूने वार करत नजीर खान यांची हत्या केली। त्यांच्या परिवाराचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व अल्पसंख्याक औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी मयताच्या घरी येऊन सांत्वन केले। यावेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार हे सुद्धा उपस्थित होते। तेव्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की फुलंब्री टी पॉइंट म्हणजे एक सेन्सिटिव्ह पॉइंट झाला आहे। तेथे एक पोलीस चौकी असणे गरजेचे आहे, कारण त्या ठिकाणी नेहमी गर्दी, ट्रॅफिक व दारू पिणारे यांचा गोंधळ होत असतो। येणारे 3-4 महिने हे निवडणुकीचे आहे। प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करू शकतात आणि जे समाजकंटक आहे त्यांना जात पात धर्म काही नसतं। त्यांचे काम फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे आहे। हे फार मोठं दुर्दैव आहे जे कोणाच्याही देण्याघेण्यात नाही, त्यांचा जीव घेण्यात आला आहे। पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे। सामाजिक व धार्मिक भावना ज्या ठिकाणी भडकल्या त्या गावचे नुकसानच होते, असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले। पुढे पालकमंत्री म्हणाले की तात्काळ एक पत्र SP यांना देऊन फुलंब्री टी पॉइंटवर एक पोलीस चौकी व 2 ट्रॅफिक पोलीस कर्मचारी कायमचे असणे गरजेचे आहे। तसेच टी पॉइंटसह शहरातील वर्दळीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे तात्काळ बसवण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले। कॅमेरे बसवण्याचा खर्च मी करतो असेही सांगितले। अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना सांगितले की घडलेल्या हत्या प्रकरणात 8 आरोपीपैकी 7 आरोपी पकडले गेले आहे। एक आरोपी सुद्धा लवकरच पकडला जाईल। सदर प्रकरणी मयताचे नातलग व मुस्लिम समाजाने सहकार्य केले व विशेष म्हणजे तरुणांनी संयम ठेवून सहकार्य केले, असेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।